नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? चांगले ना? तर आज ना माझी तब्येत आहे ना थोडी खराब झालेली आहे. खराब म्हणजे थोडंसं मला ना थंडी वाजत होती आणि थंडी वाजून ताप पण आला होता थोडा. तर मग आज काही सकाळी नळ आलेले होते, सगळं पाणी यांनीच भरलेलं होतं. फक्त मी हांडे घासून काढले आणि पाणी भरून ठेवलेलं आहे. म्हणजे कसं किती पण आजारपणी येऊ, बाईला काही आपले कामं सुटत नाही, तिला करावी सगळं घरातली कामं. त्याच्यानंतर मी इथे आलेली आहे. माझे तुळस बघू शकता तुम्ही. माझ्या दारामध्ये इतकी छान तुळस आलेली होती ना, तर खूपच. पण काय झालं माहिती आहे का, हे जेव्हा घर बांधायची वेळेस आहे की नाही, आम्ही आमच्या दुसऱ्या घरी गेलो राहायसाठी, तर त्याच्यामध्येच माझी तुळस आहे की नाही, ती तिकडे नेताना आहे ना, म्हणजे तिकडच्या घरीच ती राहिली आणि मग मी आणलीच नाही इकडं. तर दुसरी तुळस आणलेली आहे इथे मी. तर ठीक आहे. तर वरच्या घरामध्ये आलेली आहे. खूपच हातपाय दुखू लागलेले आहेत, काहून काय माहीत. तर वरच्या घरात आलेले आहे. म्हटलं थोडंसं यावं म्हटलं थोडं आणि उन्हामध्ये थांबावं म्हटलं. तर तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे. तर हे रेती बघू शकता. हे वरचं बांधकाम सुरू आहे यायचं. केव्हा होते कुणास ठाऊक. याचं जेव्हा झालं तेव्हा आम्ही इथं बाहेर टाईल्स टाकणार आहे. तोपर्यंत असंच राहणार आहे. तर ठीक आहे. मी इथं आले ऊन खायसाठी, कारण थंडी वाजत होती मला. थोडंसं ऊन यावं म्हटलं. तर जागा बघू लागलेली आहे बसायसाठी. पण पोरगी काही राहत नव्हती. मुलगी म्हणे चाल मम्मी म्हणे खाली. तर असं आहे. ठीक आहे. आता मी आहे ना सकाळचा लेकराचा डबा तयार करून दिले, कारण ते खाणं पिणं झालेलं आहे. तर आता म्हटलं मुलगी मला म्हणत होती की मला आलूची भाजी करून दे. तिला आलूची भाजी खूप आवडती. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, म्हटलं तिच्यासाठी पहिल्या दिवशी आलूची भाजी करते आणि बस. आणि काही 2-3 जे हे आहेत ना, पोळ्या राहिल्या होत्या करायच्या माझ्या, चपात्या, तर त्या पण लाटून घेते म्हटलं. तर चाललेली आहे मी खाली. मी तर आज ना म्हणजे आंघोळ तर केलीच नाही, कारण मला थंडीच खूप वाजत होती. तर त्याच्यामुळं म्हटलं जाऊ दे, म्हटलं आजच्या दिवस गोडी घेते म्हटलं आता जेवण करून आणि थोडा आराम करते. तर मी तर आलेली आहे आता खालच्या घरात. तर चला आता. तर इथे पटकन ह्याच्या चपात्या राहिल्या त्यांना माझ्या, त्या करून घेत आहे. इकडे आलूची भाजी टाकलेली आहे. तर आता पटकन मी जेवण करते, त्याच्यानंतर गोडी खाते, थोडा आराम करते. तर ना मी ना पापड पण इकडं तळून घेतलेलं आहेत. म्हटलं तेवढं तुम्हाला चव तरी येईन म्हटलं माझ्या. पहिले माझी मुलगी आजारी पडली, आता मी आजारी पडली. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आहे हे, तर असंच म्हणावं लागेल. काही नाही, मी काल बाहेर गेली होती दवाखान्यामध्ये, दातांच्या ट्रीटमेंटसाठी गेली होती काल बाहेर. तर त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर माझे हातपाय दुखायला लागले, डोकं दुखायला लागलं, सर्दी पण आली अचानकमध्येच. तर म्हटलं जाऊ दे, म्हटलं आपण याच्यामध्ये आलेलं आहे म्हटलं व्हायरल इन्फेक्शनमध्ये. तर असं होते म्हणायचं. चला व्हिडिओचा एंड करते. बाय.